हरिजन सेवक संघाची स्थापना 30 सप्टेंबर 1932 रोजी झाली. पहिल्यांदा त्याचे नाव अँटी अनटचेबिलिटी लीग म्हणजे अस्पृश्यता निवारण संघ ठेवले होते आणि नंतर पुन्हा सर्व्हंट्स ऑफ अनटचेबल सोसायटी म्हणजे हरिजन सेवक संघ असे ठेवण्यात आले आणि याच रूपात तो बरोबर काम करत आहे. महात्मा गांधींच्या स्वतःच्या बलिदानासारख्या शब्देमुळे माझी अशी चमत्कारिक स्थिती झाली की त्याची सहजपणे कल्पना केली जाऊ शकते. राहून राहून माझ्या डोक्यात हाच एक विचार सारखा घुमत होता की ज्या जातीयतेच्या प्रश्नाला त्यांनी गोलमेज परिषदेत दुसऱ्या प्रश्नाच्या तुलनेत कमी महत्त्व दिले होते, आज त्याच प्रश्नावर ते आपल्या प्राणांची बाजी लावत आहेत. वास्तवात महात्मा गांधींच्या विचार करण्याच्या पद्धतीकडे नीट लक्ष दिले की ध्यानात येते की जातीयतेचा प्रश्न हा केवळ भारतीय घटनेतील एक परिशिष्ट आहे, मुख्य अध्याय नाही. खरे तर त्यांनी हे आमरण उपोषणाचे प्रकरण देशाच्या स्वातंत्र्य प्राप्तीसाठी केले असते, ज्यावर गोलमेज परिषदेत ते वारंवार भर देत होते, तर अधिकच योग्य ठरले असते. अस्पृश्यांचा एकमात्र विशेष प्रतिनिधित्वाच्या मुद्द्याला त्यांनी स्वतःच्या बलिदानाचा मुद्दा बनवले, ही दुःखपूर्ण आश्चर्याची गोष्ट आहे. स्वतंत्र निवडणुका या केवळ दलितांसाठीच म्हणून स्वीकारल्या गेल्या नाहीत, तर भारतीय ख्रिश्चन, अँग्लो इंडियन आणि मुसलमान व शिखांसाठी पण स्वीकारण्यात आल्या आहेत. मोठमोठे जमीनदार, मजदूर तसेच व्यापारासाठी देखील स्वतंत्र निवडणुकांना मान्यता दिली आहे. पण गांधीजींनी मुसलमान आणि शिखांव्यतिरिक्त सर्व वर्गाच्या विशेष प्रतिनिधित्वाला विरोध करण्याची घोषणा केली आहे. परंतु आता गांधीजींनी सर्वांना सोडून दलित वर्गास दिलेल्या विशेष प्रतिनिधित्वाच्या व्यवस्थेसाठीच्या परिणामांचे जे भय गांधीजींनी स्पष्ट केले आहे, माझ्या विचाराने ते पूर्णपणे काल्पनिक आहे. जर मुसलमान आणि शिखांच्या स्वतंत्र निवडणुकांच्या स्वीकारण्यामुळे राष्ट्र खंडित होण्याचे भय नसेल, तर दलितांच्या स्वतंत्र निवडणुकांमुळे हिंदू समाज खंडित होण्याची शंका व्यर्थ आहे. माझा विश्वास आहे की बऱ्याचशा लोकांना हे जाणवतंय की स्वराज्यात बहुमताच्या अत्याचारापासून रक्षण करण्याची जर कुठल्या वर्गास विशेष राजनैतिक अधिकार देण्याची गरज असेल, तर तो आहे दलित वर्ग. हा असा एक वर्ग आहे ज्यास निसंशयपणे माणुसकीचा ओलावा कायम स्वरूपात मिळावा अशा स्थितीत आहे. ज्या धर्माच्या बंधनाने ते बांधले आहेत, तो धर्म त्यांना इज्जत आणि आदराचे स्थान देण्याऐवजी त्यांच्यावर कोडाच्या रोगाचे शिक्के मारतो आणि सामान्य जीवन जगण्यायोग्य बनवतो. आर्थिकदृष्ट्या हा दलित वर्ग आपल्या उदरनिर्वाहासाठी पूर्णपणे सवर्ण हिंदूंवर अवलंबून आहे. त्यासाठी त्याच्याजवळ कुठलेही स्वतंत्र साधन नाही. केवळ हिंदूंच्या सामाजिक भेदभावामुळे त्याचे सर्व मार्ग बंद आहेत. नाहीतर मानवतेच्या मोजमापाने जीवन व्यापार करण्यासाठी हिंदू समाजाचे सर्व दरवाजे त्यांना बंद आहेत असे सांगितल्यास अतिशयोक्ती होणार नाही की या देशातील प्रत्येक गावात हिंदू अनेक जातीत विभागलेले असून देखील दलित वर्गाने थोडा देखील उन्नती साधण्याचा प्रयत्न केला तर त्यांना निर्दयतेने दडपण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातात. तेथे असलेला दलित वर्ग संख्येने कमी असलेल्या आणि विखरून असलेल्या साधारण नागरिकांच्या दर्जाहून देखील खालच्या स्तरावर असतो. अशा परिस्थितीत सर्व स्वच्छ डोक्याच्या विचारशील व्यक्ती त्या दलित वर्गास जो कायम होणाऱ्या अत्याचारामुळे जीवनाच्या संघर्षात सफलता प्राप्त करण्याच्या सर्व मार्गापासून वंचित आहे, आपली सुरक्षा करण्यासाठी राजनैतिक अधिकार देण्याची स्वीकृती देईल. मला दलित वर्गाचा हितेच्छू होण्याच्या नात्याने विचार करायला हवा की नवीन घटनेत आम्ही जास्तीत जास्त राजनैतिक अधिकार प्राप्त करण्यासाठी जोरदार लढाई करायला हवी. परंतु महात्माजींच्या विचार करण्याचा ढंगच निराळा होता, जो माझ्या आकलन पलीकडचा आहे. ते केवळ अस्पृश्यांना प्राप्त झालेल्या राजनैतिक अधिकारांना कमी करण्याचा केवळ प्रयत्न करत नसून शिवाय कम्युनल अवॉर्डच्या अंतर्गत प्राप्त झालेल्या अधिकारांना आपल्या प्राणांची बाजी लावून समाप्त करू इच्छित आहे. हे महात्मा गांधींचे पहिलेच पाऊल नाही की ज्याद्वारे ते दलित समाजाचे राजनैतिक अस्तित्व संपुष्टात आणू इच्छितात. बऱ्याच दिवसापूर्वी एक अल्पसंख्याक समझोता झाला होता. महात्माजींनी मुसलमान आणि काँग्रेसमध्ये समझोता करण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांनी ज्या 14 मागण्या सादर केल्या त्या त्यांनी मान्य केल्या आणि दलित समाजासाठी माझ्याकडून ठराव मांडलेल्या सामाजिक प्रतिनिधित्वाचा अधिकार देण्यास मुसलमानांना एकजुटीने विरोध करण्यास सांगितले. पण मुस्लिम प्रतिनिधींनी त्यांच्या या काळ्या कर्तृत्वात त्यांना पाठिंबा देण्यास नकार दिला आणि दलितांना त्यांच्यावर येणाऱ्या संकटापासून त्यांनी वाचवले. कम्युनल अवॉर्डबद्दल गांधीजींचा शत्रुत्वाचा दृष्टिकोन हा होता याचे कारण मी अजून समजू शकलो नाही.
त्यांचे म्हणणे होते की कम्युनल अवॉर्ड दलितांना हिंदूंपासून वेगळे करणार आहे. दुसरीकडे डॉक्टर मुंजे हिंदूंचे कट्टर समर्थक होते आणि हिंदू समाजाच्या हिताची जोरदार वकिली करत होते. त्यांच्या या विषयातील विचार अगदी भिन्न होता. प्रत्यक्षात डॉक्टर मुंजे दलित वर्गाला हिंदूपासून अलग करण्याच्या मी चालवलेल्या प्रयत्नांना अपयश येते असे पाहून माझ्यावर टेंभा मिरवून होते. माझी खात्री आहे की कम्युनल अवॉर्डची डॉक्टर मुंजे यांनी केलेली व्याख्या त्यांच्या दृष्टीने योग्य होती, परंतु इतके होऊन देखील त्याचा फायदा त्यांना मिळाला नाही. आश्चर्याची गोष्ट ही की महात्मा गांधी जे स्वतःला राष्ट्रीय नेता म्हणवतात ते एखाद्या जातीचे पण नेते नव्हते. त्यांनी कम्युनल अवॉर्डच्या त्या भागाचा जो दलित वर्गाशी संबंध आहे त्याचा पुन्हा अभ्यास केला पाहिजे. परंतु डॉक्टर मुंजेंना अभिप्रेत असलेल्या जातीय दृष्टिकोनातून नाही तर कम्युनल अवॉर्डमुळे डॉक्टर मुंजेंना वाटत असेल की दलित समाज हिंदूपासून वेगळा पडणार नाही, तर मग महात्मा गांधीजींना डॉक्टर मुंजेच्या या व्याख्यामुळे समाधान मिळाला पाहिजे. माझ्या दृष्टीने कम्युनल अवॉर्डमुळे केवळ हिंदूंचेच समाधान होणार नसून दलित वर्ग आणि त्यांचे इतर लोक म्हणजे राव बहादूर राजा, श्री बालू आणि गवई जे संयुक्त निवडणुकांच्या पक्षात आहेत त्यांना देखील समाधान मिळाले पाहिजे. असेंब्लीमधील राजाजींचा धमाका अगदी विनोदी वाटला. जे स्वतंत्र निवडणुकांचे कट्टर समर्थक आणि हिंदूंच्या एकाधिकारशाहीचे कट्टर टीकाकार होते तेच आता संयुक्त निवडणुकांमध्ये विश्वास आणि हिंदूंबद्दल प्रेम दाखवत आहेत. त्यांनी गोलमेज परिषद जे ते काही सांगितले होते कदाचित ती आपली चूक समजून आपले स्वतःच पुनर्जीवन देण्याची अपेक्षा करत आहे. मी त्या वादात पडू इच्छित नाही. मी श्री राजा ज्या मुद्द्यांवर कम्युनल अवॉर्डच्या टीकेचे तुणतुणे वाजवतात त्यात 2 मुद्दे आहेत. एक हा की दलित वर्गास त्यांच्या लोकसंख्यांच्या प्रमाणात फार कमी जागा मिळणार आहेत आणि दुसरे असे की दलित वर्गांचे लोक हिंदूपासून वेगळी करण्यात येत आहेत. त्यांच्या पहिल्या मुद्द्याशी मी सहमत आहे, परंतु जे लोक गोलमेज परिषदेत दलितांचे प्रतिनिधित्व करत होते त्यांच्यावर श्री राव बहादूरांनी आपल्या अधिकारांना विकण्याचा जो आरोप केला आहे त्याबद्दल मला नाईलाजाने लक्ष वेधून घ्यायचे आहे की ते जेव्हा इंडियन सेंट्रल कमिटीचे सदस्य असताना त्यांनी काय केले होते. त्या कमिटीच्या रिपोर्टात दलित वर्गास मद्रासमध्ये 150 पैकी 10 जागा, मुंबईमध्ये 140 पैकी 8 जागा, बंगालमध्ये 200 पैकी 8 जागा, यूपी मध्ये 182 पैकी 8 जागा, पंजाबमध्ये 150 पैकी 8 जागा, बिहार आणि ओरिसामध्ये 150 पैकी 6 जागा, मध्य प्रदेशात 125 पैकी 8 जागा, आसाममध्ये जिथे बहुसंख्येने आदिवासी आहेत तेथे 75 पैकी 9 जागा प्राप्त झाल्या होत्या. मी विचारतो की लोकसंख्येच्या प्रमाणात ही जी वरील वाटणी झाली ती कितपत योग्य होती. जागांच्या त्या वाटणीत श्री राजा पण सामील होते. श्री राजांनी कम्युनल अवॉर्डवर टीका करण्यापूर्वी प्रथम या वाटणीची आठवण करायला हवी होती. ज्यावेळेस त्यांनी इंडियन सेंट्रल कमिटीचे प्रतिनिधी या नात्याने कुठल्याही विरोधाशिवाय त्यास मान्यता दिली होती. जर त्यांच्या दृष्टीने लोकसंख्येच्या आधारावर दलित वर्गास प्रतिनिधित्व मिळाले तो एक मौलिक अधिकार होता, तसेच त्यांच्या सुरक्षिततेसाठी ते त्याची नितांत आवश्यकता मानत होते, तर मग श्री राजा यांनी सेंट्रल कमिटीमध्ये त्यावेळी या मुद्द्यावर जोर का नाही दिला. त्यांच्या म्हणण्यानुसार जिथपर्यंत कम्युनल अवॉर्डमध्ये दलित वर्गाला हिंदूपासून वेगळे करण्याची गोष्ट आहे हा तो विचार आहे की ज्यावर मी काही सांगू इच्छित नाही. परंतु श्री राजा यांना या गोष्टीवर स्वतंत्र निवडणुकांसाठी जातीय स्तरावर मतभेद होत असेल तर त्यांनी स्वतंत्र निवडणुकात एका उमेदवाराच्या रूपात उभे राहण्याची गरज नाही. जिथे सामान्य निवडणूक क्षेत्रात एका उमेदवाराच्या रूपात उभे राहण्याची आणि मतदान करण्याची बाब आहे तेथे श्री राजा यांनी जे हवे ते करावे. श्री राजा दलित वर्गाला जोरात ओरडून आश्वासन देतात की दलित वर्गांविषयी सवर्ण हिंदूंचे आता पूर्णपणे हृदय परिवर्तन झाले आहे. श्री राजा जेव्हा सामान्य निवडणूक क्षेत्रांमधून निवडून जातील तेव्हा त्यांना ही दलितांना संतुष्ट करण्याची आणि आपला तर्क सिद्ध करण्याची संधी मिळेल. याशिवाय जे हिंदू दलितांविषयी प्रेम आणि सहानुभूती वाटत असल्याची घोषणा करत आहेत त्यांना देखील विधानसभेत श्री राजांना निवडून देऊन दलितांविषयी वाटणारे प्रेम आणि सहानुभूती सिद्ध करण्याची संधी मिळेल. अशा रीतीने माझ्या दृष्टीने कम्युनल अवॉर्ड हे स्वतंत्र निवडणूक व्यवस्था हवी असणारे आणि संयुक्त निवडणुकांचे समर्थक अशा दोघांनाही संतुष्ट करणारे आहे. या विचारास पूर्वीच्या समझोत्यानुसार मान्यता मिळायला हवी. महात्मा गांधींच्या बद्दल मला माहित नाही की त्यांना काय हवे आहे.
असे समजते की महात्मा गांधी जे स्वतंत्र निवडणुकांच्या विरुद्ध आहेत, परंतु ते संयुक्त निवडणुका आणि राखीव जागांच्या विरुद्ध नाहीत. ही फार मोठी चूक आहे. सध्या त्यांचे विचार काही असोत, परंतु ते जेव्हा लंडनमध्ये होते तेव्हा ते दलित वर्गासाठीच्या कुठल्याही प्रकारच्या विशेष प्रतिनिधित्वाच्या व्यवस्थेस पूर्णपणे विरोध करत होते. मग ते संयुक्त निवडणूक व्यवस्था असो अथवा स्वतंत्र निवडणूक व्यवस्था. प्रौढांच्या मताधिकाराच्या आधारावर सामान्य निवडणूक क्षेत्रामध्ये मतदान करण्याच्या अधिकाराशिवाय विधानसभेत प्रतिनिधित्व प्राप्त करण्यासाठी दलितांच्या कोणत्याही अधिकारास मान्यता देण्यास ते तयार नव्हते. प्रथम त्यांची ही स्थिती होती. गोलमेज परिषद संपल्यावर त्यांनी एका योजनेच्या विषयी माझे मत विचारले आणि त्यावर विचार करण्यासाठी तयार झाले. ती योजना पूर्णपणे बनावट होती. त्याला कायद्याची कसलीच अधिकृतता नव्हती आणि दलितांसाठी निवडणूक कायद्यांमध्ये एकही जागा सुरक्षित ठेवण्याचे विधेयक त्यात नव्हते. ती योजना अशा प्रकारची होती: दलित वर्गाचा उमेदवार सामान्य निवडणूक क्षेत्रामध्ये सवर्ण हिंदूंच्या विरुद्ध उभा राहू शकतो. जर कोणी दलित वर्गीय उमेदवार निवडणूक हरला तर तो निवडणूक पिटिशन दाखल करू शकतो की अस्पृश्य असल्यामुळे त्याला परिजात करण्यात आले होते. आणि नंतर निर्णय झाल्यावर महात्माजी म्हणाले की ते हिंदू सदस्यांची विनवणी करतील की अस्पृश्यांच्या त्या जागा त्यांनी खाली कराव्यात. नंतर दुसरी निवडणूक होईल ज्यामध्ये पराजित अस्पृश्य उमेदवार अथवा दुसरा कोणी अस्पृश्य उमेदवार सवर्ण हिंदू उमेदवाराच्या विरुद्ध निवडणुकीत उभा राहून आपले भाग्य आजमावेल. जर तो पुन्हा पराजित झाला तर तो पुन्हा या आधारावरती अर्ज दाखल करेल की अस्पृश्य होण्यामुळे आपणास पराजित केले गेले. असे अनेक वेळा होईल. मी या मामल्यातील सत्य अशासाठी उघडकीस आणत आहे की काही लोक अशा गैरसमजात आहेत की संयुक्त निवडणुका खाली राखीव जागा या दोन गोष्टीमुळे महात्मा गांधी संतुष्ट होतील. पण यावरून हे स्पष्ट होते की मी या गोष्टीवर जोर देत आहे याचे कारण जोपर्यंत महात्मा गांधींकडून या प्रश्नाविषयी काही सूचना मिळत नाही, प्रस्ताव येत नाही, तोपर्यंत त्यावर विचार करून कसलाच फायदा नाही. मी असा इशारा करू इच्छितो की महात्मा गांधी आणि त्यांच्या काँग्रेसने दिलेल्या आश्वासनांना मानण्यास तयार नाही. ज्यावर माझ्या लोकांची सुरक्षितता, तिचे हित अवलंबून आहे असे महत्त्वपूर्ण प्रश्न मी अशा तऱ्हेने सोडवू इच्छित नाही. महात्मा गांधी काही अमरत्व प्राप्त झालेले नाहीत. काँग्रेसने यास द्रोह अथवा कुबुद्धी न समजावे. भारतात असे खूप महात्मे होऊन गेले आहेत ज्यांचे मुख्य ध्येय होते अस्पृश्यतेचे निवारण करणे, दलितांची उन्नती करणे आणि त्यांनी आपल्याला सामावून घेणे. परंतु सर्व महात्म्यांना आपल्या कार्यास असफलता प्राप्त झाली. हे महात्मा लोक आले आणि गेले, पण अस्पृश्यच राहिले. मला सुधारण्यासाठी टाकलेल्या या पावलांचा आणि हिंदू सुधारकांचा कटू अनुभव आहे. हे सुद्धा महाड आणि नाशिकमध्ये ज्या घटना घडल्या त्यातून स्पष्ट झाले आहे की दलितांचा कोणीच असा हितचिंतक नाही. तो त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारापासून त्यांना मुक्त करेल आणि त्यांचे उन्नतीकरण साधेल. सुधारक लोक क्षणभर ओरडतात आणि आपल्या लोकांवर आघात करण्याऐवजी आपल्या सिद्धांताचा बळी देतात आणि अशा प्रकारे दलितांचे भले व्हायचे बाजूला राहते. म्हणूनच आमच्या लोकांसाठी कायद्याने मान्यता पावलेल्या हमीची गरज असून म्हणूनच मी त्यावर भर देतो. जर महात्मा गांधींना कम्युनल अवॉर्ड बदलायचे असेल तर मग ते त्यांचे कर्तव्य आहे की त्यांनी प्रस्ताव आणावा आणि साबित करावे की त्यांचा प्रस्ताव कम्युनल अवॉर्डमध्ये दिलेल्या हमीपेक्षा अधिक उपयोगी आहे.